हाय हॅलो नमस्कार. तर आज तुमच्यासाठी मी एक वेगळी गोष्ट घेऊन आली आहे. ती वेगळी गोष्ट म्हणजे दोडक्याची पातळ भाजी. दोडका आपण भरून नाही करणार आहे वांग्यासारखा, तर दोडका आपण पातळ करणार आहे फोडी करून. तर कांदा, शेंगदाणे, खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि वाळलेल्या लाल मिरच्या हे सगळं आपल्याला मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचे. तर सुके मसाले कोणते घेतले तर 2 चमचा संडे मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चम्मच हळद, 2 चम्मच मीठ एवढेच मसाले मी घेतलेले आहेत. घरचा मसाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही तोही 1 चम्मच ऍड करू शकता. सगळं काही आपण जे मटेरियल वाटून घेतलेले ते एकत्र मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि पाण्याचा एक थेंबही न टाकता ते वाटण छान वाटून घ्यायचं. कुकर तापायला ठेवायचा आणि त्यामध्ये 2 चम्मच तेल घालायचं. जिऱ्या मोहराचे छान तडका द्यायचा आणि त्याच्यानंतर हे वाटण त्या कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचं. कुकरमध्ये आपण स्पेशली दोडका करणार आहोत, पातेल्यात वगैरे कढईत वगैरे करणार नाही आहोत. तर मस्तपैकी कापलेला फोडी त्या वाटणामध्ये टाकायच्या. वाटण तेलामध्ये फक्त 3-4 सेकंदच परतून घ्यायचं आणि प्रमाणानुसार पाणी टाकायचं. आपल्याला पातळ दोडका करायचा आहे त्याच्यामुळे मी माझ्या अंदाजे पाणी टाकलेलं आहे. तर 2 ते 3 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या. छानपैकी दोडका शिजलेला आहे, भाजीला छान तरी आलेली. मी ती भाजी पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि दोडकाही छान मऊ लुसलुशीत शिजला गेलेला आहे. याची पूर्ण रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनेलला तुम्हाला कळेल, ती नक्की जाऊन बघा. तर ही भाजी खायला खूप टेस्टी लागते. तर अशी काहीशी आजची रेसिपी होती. चलो बाय बाय.